अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दिप्या अमोलला सांगत असतो की बाळा तू पोटभर जेवण करून घे, मात्र अमोल म्हणत असतो की जोपर्यंत माँ घरी येत नाही तोपर्यंत मी जेवण करणार नाही. मात्र बापू आणि दिप्या अमोलला समजावतात आणि त्यामुळे तो जेवण करायला तयार होतो. तर मोना अमोलला म्हणत असते की माँ घरी आल्यानंतर त्यांना सांग की मी तुला व्यवस्थित बागेमध्ये सोडलं होतं, नाहीतर सगळं काही फिरून परत माझ्यावरच येईल. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अप्पी त्या ठिकाणी येते. अमोल तिला विचारत असतो की माँ तू कुठे गेली होती, आणि त्यावर ती सांगते की काही नाही, मी एका महत्त्वाच्या कामात अडकले होते. मात्र अमोल तिला विचारतो की तू बाबांच्या घरी गेली होतीस का, आणि त्यावर ती खाली मान घालून हो म्हणते. तर अमोल तिला विचारत असतो की माँ तू बाबांवर चिडली तर नाही ना. तर अप्पी म्हणते की मी त्यांच्यावर खूप चिडले, कारण त्यांच्यामुळे तुला दिवसभर बागेत एकट्याला राहावं लागलं. मात्र अमोल तिला समजावतो की माँ तू बाबांवर चिडू नको, कदाचित ते कोणत्या तरी कामात अडकले असतील. आणि त्यावर अप्पी म्हणते की हो अमोल, आर्याच्या आईची तब्येत अचानक बिघडली आणि म्हणून बाबा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि ते तुझ्याकडे येऊ शकले नाही. तर अमोल खुश होत म्हणतो, बघितलं ना मा, मी तुला सांगितलं होतं की बाबा कोणत्या तरी कामात अडकले असतील, नाहीतर शहेनशाह मला कधीच विसरणार नाही. आणि अमोलचं असं बोलणं ऐकून अप्पी आणि इतर सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. अपर्णा त्याला विचारत असते की तुला बाबांचा राग तर आला नाही ना. आणि त्यावर अमोल सांगतो की नाही बाबा, मला बाबांचा अजिबात राग आलेला नाही. आणि त्याचा हा समजूतदारपणा पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अप्पीचे डोळे तर नकळतपणे भरून येतात. आणि मग त्यानंतर अमोल तिला सांगतो की माँ तू आता जेवण करून घे. आणि मग तो स्वतः अप्पीला एक घास भरवतो आणि तिला सांगतो की आता तू तुझा राग सोडून दे. त्यामुळे अप्पी रडू लागते. तर दुसरीकडे आर्या अर्जुनसोबत वाद घालत असते. ती अर्जुनला विचारत असते की तुझं काय म्हणणं होतं, आज काही मी आणि माझ्या आईने एकटीने थांबायला हवं होतं का. त्यावर अर्जुन म्हणतो की आर्या मला तसं म्हणायचं नव्हतं, पण आज जे काही घडलं त्यात माझी चूक आहे ना. म्हणजे तुझ्या आईला बरं वाटलं आहे हे कळल्यानंतर मी अमोलची चौकशी करू शकत होतो, पण मी त्याला विसरूनच गेलो. मात्र आर्या म्हणत असते की अर्जुन तुझी काही चूक नाही आहे, तू तुझ्या होणाऱ्या बायकोच्या आईसोबत होता. माझ्या आईची तब्येत बिघडली होती आणि म्हणून मी हक्काने तुझ्याकडे आले. मात्र तू त्या अप्पीला काही बोलला नाही. आज तिने इथे येऊन किती तमाशा केला आणि तू फक्त गप्प बसून सगळं ऐकत राहिला. त्यावर अर्जुन म्हणतो अगं पण ती जे काही बोलली ते खरंच होतं. मात्र हे ऐकून आर्या अजूनच चिडते आणि त्या दोघांमधील वाद वाढतच जातो. अर्जुन आर्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आर्या काही ऐकून घ्यायला तयारच नसते. आणि ती शेवटी अर्जुनला विचारते की तुला नक्की माझ्यासोबत लग्न करायचं आहे ना, तुला मी तुझ्या आयुष्यात हवी आहे ना. पण त्यावर अर्जुन उत्तरच देत नाही. आणि त्यामुळे आर्या चिडून म्हणते की अरे अर्जुन काय म्हणायचं आहे तुला नेमकं, काहीतरी उत्तर तरी दे, मी तुला विचारते. मात्र अर्जुन म्हणत असतो की आर्या काय अपेक्षा आहेत तुझ्या, आज जे काही घडलं त्यात माझी चूक होती एवढंच मी तुला सांगतोय. तू मात्र हा विषय कुठल्या कुठे घेऊन जातीये. आणि त्यामुळे आर्या काही न बोलताच चिडून तेथून निघून जाते. तर अर्जुन म्हणत असतो की बघितलं ना नियती, तू मला कुठे उभं केलं आहे ते. एकीकडे अप्पी आणि अमोल आहेत तर दुसरीकडे ही आर्या. काय पेच उभा केलं आहे तू माझ्या पुढे. मात्र या सगळ्यातून तूच मला बाहेर काढायचं. तर दुसरीकडे मोना दिप्याची वाट बघत असते आणि दिप्या रूममध्ये येतोय हे कळल्यावर ती लगेच बेडवर जाऊन बसते आणि डोकं दुखत आहे असं नाटक सुरू करते. दिप्या तिला विचारत असतो की काय मोना, आज आपण एखादा मूव्ही बघायचा का. पण ती रागातच म्हणते की ते माझं डोकं दुखतंय, तुम्हाला कळत नाही का. तर दिप्या म्हणतो अगं पण तुझं डोकं अचानक का दुखायला लागलं, आणि जर जास्त त्रास होत असेल तर बाम लाव आणि आराम कर. मात्र मोना म्हणत असते की बाम हा आजारांवर उपाय आहे, विचारांवर नाही. त्यामुळे दिप्या विचारतो की नेमकं काय म्हणायचं आहे तुला, जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. आणि त्यावर मोना म्हणते की वंसनचा आणि अमोलचा विचार करून करून माझं डोकं दुखायला लागलं आहे. आणि ते ऐकून दिप्याला हसूच येतं. तो विचारतो की तू त्यांचा काय विचार करते. तर मोना म्हणते की आज जे काही घडलं ते बघितलं ना तुम्ही, त्या अर्जुन भाऊजींनी मुद्दाम अमोलला बागेत दिवसभर उभं केलं. आज जर आपल्या अमोलला काही झालं असतं तर. त्यावर दिप्या म्हणतो की तू उगाच काहीतरी बोलू नको, दाजी असं कधीच मुद्दाम करणार नाही. मात्र मोना दिप्याच्या मनात अर्जुनविषयी विष कालवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते की तुम्हाला या लोकांचे डावपेच लक्षात येत नाही आहेत का. माझ्या वंश आधीच भोळे आहेत आणि अमोल लहान आहे, आणि त्याचमुळे ते अर्जुन दादा आणि त्यांच्या घरचे हा सगळा डाव खेळत आहेत. आता बघा अर्जुन दादा काही ना काही कारण काढून वंशांसोबत भांडत राहतील आणि मग नाईलाजाने
वंश अमोलला आणि अर्जुन दादांना भेटू देणार नाही आणि मग त्यानंतर अर्जुन दादा अमोलच्या मनात असं भरवतील की बघ तुझी आई किती वाईट आहे, आपल्या दोघांची भेटसुद्धा घडवून देत नाही. आणि मग आपला अमोलसुद्धा 7 वर्ष लांब राहिल्यामुळे त्याच्या बापाकडेच जाईल आणि वंश एकट्या पडतील. मात्र दिप्याचा या सगळ्यावर काही विश्वास बसत नाही. तो म्हणतो की असं काही होणार नाही. मात्र मोना म्हणते की असं नाही झालं तर चांगलंच आहे, पण कदाचित असं घडूसुद्धा शकतं. त्यामुळे तुम्ही सावध राहा. आणि त्यामुळे दिप्यासुद्धा विचारात पडतो. दुसरीकडे बापू अप्पीसोबत बोलत असतात. ते अप्पीला समजावत असतात की अर्जुन काहीतरी कामात असेल म्हणून तो विसरून गेला असेल, तू सुद्धा आता हा विषय सोडून दे. पण ती खूप चिडलेली असते. ती म्हणते की अर्जुन असा कसा वागू शकतो, माझा तर विश्वासच बसत नाही आहे. त्यावर बापू तिला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण अप्पी चिडलेलीच असते. आणि मग बापू तिला म्हणतात की जेव्हा तू अमोलसोबत उत्तराखंडला होती तेव्हा तू त्याला काय प्रॉमिस केलं होतं की मी तुला सगळं पुन्हा फिरवेल, मात्र इथे आल्यावर तू विसरून गेली. त्यावर अप्पी म्हणते हो बापू, इथे कामाचा ताणच खूप आहे. तर बापू म्हणतात अगं मग त्याच प्रकारे अर्जुनही आज फोन करायचा विसरून गेला असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. मात्र अप्पी म्हणत असते की बापू हे सगळं एवढं सोपं आहे का, आपल्या अमोलला जर काही झालं असतं तर. त्यावर बापू म्हणतात पण काही झालं तर नाही ना, मग आता हा विषय सोडून दे, उगाच अर्जुनवर चिडून काही उपयोग होणार नाही आणि त्याने सुद्धा माफी मागितली आहे ना. त्यावर अप्पी म्हणते हो बापू. तर बापू तिला समजावतात की अगं आज अमोल एवढा वेळ बागेत एकटा उभा होता पण तरीसुद्धा तो अर्जुनवर चिडला नाही, कारण त्या मुलाला त्याच्या रागापेक्षा सुद्धा तुम्हा दोघांना एकत्र आणणं महत्त्वाचं आहे. मात्र तुम्ही दोघं काय करताय तर एकमेकांचे दोष शोधून काढताय आणि त्यावरूनच वाद घालत बसताय. आणि बापूंचं हे बोलणं ऐकून अप्पी खाली मान घालते. तर बापू तिला समजावत असतात की त्या लेकराची इच्छा आहे की तुम्ही दोघांनी एकत्र यावं, पण तुम्ही दोघे जर असेच भांडत राहिलात तर त्याची इच्छा कधी पूर्ण होणार. तुम्ही आता जुन्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला हव्यात आणि नव्याने सुरुवात करायला हवी, फक्त त्या लेकरासाठी. आणि तुला माहिती आहे का, तुझी आई मला नेहमी म्हणायची की थोडं तुझं थोडं माझं असं करत आपण संसार करूयात, कारण या जगात कोणीही परिपूर्ण नसतं. त्यामुळे तू सुद्धा असाच विचार कर, थोडं अर्जुन देईल थोडं तू दे, तुम्ही संसार करा, आपल्या अमोलसाठी एकत्र या. आणि ते ऐकून अप्पी रडतच बापूंना मिठी मारते. ती म्हणते की बापू जर तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं. आणि मग ती बापूंना हे सुद्धा सांगते की मी उद्या अर्जुनला जाऊन भेटेल आणि त्याची माफीसुद्धा मागेल. त्यामुळे बापूंना आनंद होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वप्नील ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो. रुपाली त्याला टिफिन रुमाल देते. तर स्वप्नील तिला अर्जुनबद्दल विचारत असतो. त्यावर रुपाली म्हणते की काल ते बराच वेळ अमोलच्या खोलीत बसले होते आणि मग तिथे झोपी गेले. तर स्वप्नील म्हणतो की काल जे काही घडलं आहे त्यामुळे तो दुखावला असेल. तर रुपाली म्हणत असते की तुम्ही सगळेजण अर्जुन भाऊजींचाच विचार करताय, पण त्या बिचाऱ्या आर्याला किती वाईट वाटलं असेल. तर स्वप्नील म्हणतो की ते सगळं ठीक आहे, पण काल जे काही घडलं त्यात अर्जुनची चूक होती. त्यावर रुपाली काही बोलायला जाणार, मात्र तितक्यात स्वप्नील तिला गप्प बसायला सांगतो आणि मग तो त्याच्या कामाला जाण्यासाठी निघतो. तर रुपाली त्याला सांगत असते की आज लवकर घरी या, कारण आज माझा वटपौर्णिमेचा उपवास आहे. आणि त्यावर तो देखील हसून हो म्हणतो. त्यानंतर मग आर्या त्या ठिकाणी येते. त्या दोघीजणी अर्जुनविषयीच बोलत असतात. आणि मग रुपाली आर्याला सांगते की आज वटपौर्णिमा आहे, तू सुद्धा अर्जुन भाऊजींसाठी उपवास कर. पण आर्या म्हणत असते की आमचं तर लग्नही झालं नाही. पण रुपाली तिला विचारते की तू अर्जुन भाऊजींना तुझा नवरा मानतेस ना. आणि त्यावरती लाजूनच हो म्हणते. आणि मग ती उपवास करण्यासाठी तयार होते. तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि आर्या आपल्यासाठी उपवास करणार आहे हे कळल्यावर त्याला धक्काच बसतो. काही न बोलताच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे मोनासुद्धा छान तयार होऊन येते आणि ती दिप्याला विचारत असते की आज मी जी साडी नेसली आहे ती कधीची आहे माहिती आहे का तुम्हाला. मात्र हे दिप्याला माहीत नसतं आणि त्यामुळे मोना चिडते. त्यानंतर अप्पीसुद्धा छान तयार होऊन त्या ठिकाणी येते. तिला बघून अमोल तर खूपच खुश होतो. मात्र मोना विचारत असते की वंश तुम्हीसुद्धा आज उपवास करणार आहात का. मात्र तुमचा आणि अर्जुन दादांचा तर घटस्फोट. पण ती पुढे काही बोलणार इतक्यात अप्पी म्हणते की ते काही असलं तरी अर्जुनवर माझं मनापासून प्रेम आहे आणि त्याच्या आरोग्यासाठी मी गेली 7 वर्ष उपवास करत होते, पूजा करत होते, ती यापुढे सुद्धा कायम करत राहील. आणि तिचं ते बोलणं ऐकून बापू, दिप्या, अमोल तर खूपच खुश होतात. आणि मग त्यानंतर अमोलसुद्धा अप्पीसोबत वडाची पूजा करण्यासाठी जातो. तर दिप्या बापूंना म्हणत असतो की आज काही झालं तरी दाजींच्या हातूनच दीदीचा उपवास सुटायला हवा. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
अमोल अर्जुनला कॉल करून सांगतो की बाबा तू लवकरात लवकर कॉलनीमधील वडाच्या झाडाजवळ ये, कारण इथे माझं आणि त्या आर्या मावशीचं भांडण झालं आहे. आणि ते ऐकून अर्जुन काळजीत पडतो. अमोल मात्र हसत असतो कारण तो अर्जुनसोबत खोटं बोललेला असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.